नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13वी कविता अभ्यासणार आहोत, ज्या कवितेचं नाव आहे अनामवीरा। विद्यार्थी मित्रांनो, कवितेविषयीची माहिती तर आपण अभ्यासणार आहोतच, त्यापूर्वी आपण या कवितेच्या कवीविषयीची थोडीशी माहिती या ठिकाणी अभ्यासूया। अनामवीरा या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत कुसुमाग्रज। त्यांचं जे पूर्ण नाव आहे ते आहे विष्णू वामन शिरवाडकर। संपूर्ण जे काव्यलेखन आहे ते काव्यलेखन त्यांनी कुसुमाग्रज या नावाने केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अखिल भारतीय स्तरावरचा साहित्य क्षेत्रातील जो सर्वोच्च पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार। आणि या ज्ञानपीठ पुरस्काराचे किंवा पारितोषिकाचे मानकरी आहेत कवी कुसुमाग्रज किंवा विष्णू वामन शिरवाडकर। प्रसिद्ध लेखक, कवी आणि नाटककार म्हणून सुद्धा त्यांना ओळखतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कवितेमध्ये कवी कुसुमाग्रज यांनी देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या, वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या अशा ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केलेले आहे, त्यांना वंदन केलेले आहे। आणि हे वंदन त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे, या कवितेच्या शीर्षकाचा जो अर्थ आहे तो काय आहे, या सगळ्यांविषयीची माहिती आता आपण ही कविता अभ्यासताना बघूया। विद्यार्थी मित्रांनो, कवितेचा भावार्थ अभ्यासण्यापूर्वी आपण कवितेच्या शीर्षकाचा अर्थ काय आहे तो अगोदर बघूया। अनामवीरा असं शीर्षक या ठिकाणी दिलेलं आहे। अनाम या शब्दाचा अर्थ आहे अपरिचित, माहित नसलेला किंवा अज्ञात। आणि वीर या शब्दाचा अर्थ आहे सैनिक। मग अनामवीरा म्हणजे अपरिचित सैनिका किंवा अज्ञात सैनिका। आता या सैनिकाला कवीने अज्ञात असं का म्हटलेलं आहे, म्हणजे अपरिचित असं का म्हटलेलं आहे किंवा अनाम असं का म्हटलेलं आहे, तेही आपल्याला या कवितेमध्ये अभ्यासाला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही कविता परत परत ऐकायची आहे, वाचायची आहे, आणि जर आपल्याला योग्य चाल वगैरे येत असेल तर त्या योग्य चालीवरती ही कविता परत परत म्हणायची सुद्धा आहे। कवितेच्या पहिल्या 2 ओळीमध्ये कवी काय म्हणतायत बघूया। अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात। हे अपरिचित सैनिका, हे अज्ञात सैनिका, ज्या ठिकाणी तुझा जीवनांत झाला, तुझ्या जीवनाचा अंत झाला, म्हणजेच तुझा मृत्यू झाला, त्या ठिकाणी कुणीही अजूनपर्यंत तुझं स्मारक बांधलेलं नाही किंवा तिथे कुणीही स्तंभ बांधलेले नाहीत। एवढंच नव्हे तर तिथे कुणीही आजपर्यंत तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी पवित्र ज्योत सुद्धा पेटवलेली नाही। आणि म्हणूनच कवीने या सैनिकांना अनाम म्हटलेलं आहे, अपरिचित म्हटलेलं आहे किंवा अज्ञात म्हटलेलं आहे। परंतु आम्हा सगळ्यांसाठी हा अपरिचित असलेला, आम्हाला माहीत नसलेला, आमच्यासाठी अज्ञात असलेला सैनिक मात्र आपल्या देशासाठी त्याचं असणारं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतो। आपल्या कर्तव्यावर त्याची निष्ठा असते आणि म्हणून तो आपलं कर्तव्य अगदीच निष्ठेने पार पाडत असतो। आणि त्याचं वर्णन पुढच्या ओळींमध्ये कवी करतात। धग धगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जासी। विद्यार्थी मित्रांनो, जे सैनिक असतात त्या सगळ्याच सैनिकांना ज्यावेळेस आपल्या देशामध्ये युद्ध सुरू होतं किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, म्हणजे युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा या सगळ्या सैनिकांना तात्काळ बोलावलं जातं आणि त्यावेळेस या सगळ्या सैनिकांना तात्काळ त्या ठिकाणी जावं
लागतं. आणि त्याचंच वर्णन इथे केलेलं आहे. धगधगता समराच्या ज्वाला. समर म्हणजे युद्ध. युद्धाच्या ज्वाला ज्यावेळेस धगधगत असतात या देशाकाशी, म्हणजे या देशाच्या आकाशात, म्हणजेच या देशामध्ये ज्यावेळेस युद्धाच्या ज्वाला धगधगत असतात त्यावेळेस त्या युद्धाच्या ज्वालांमध्ये जळण्यासाठी तुला आपल्या संसारातून उठून जावं लागतं किंवा त्या आपल्या संसारातून तू उठून जातोस. कुठल्याही प्रकारचं कारण त्या सैनिकांना देता येत नाही. कितीही महत्वाचा कार्यक्रम आपल्या घरी असला तरीही त्या सैनिकांना तिथे थांबता येत नाही. आपल्या देशाच्या सीमेवर लढण्यासाठी किंवा जिथे कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे लढण्यासाठी या सैनिकांना जावंच लागतं. घरी थांबून चालत नाही. आणि तो सैनिक सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग करून आपल्या कुटुंबातून उठून युद्धभूमीवरती जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी देशाच्या सीमेवरती गेलेला हा जो काही सैनिक असतो किंवा त्या युद्धभूमीवर गेलेला हा जो काही सैनिक असतो, प्रसंगी त्या सैनिकाला शत्रूशी लढताना आपल्या प्राणाचं बलिदान सुद्धा द्यावं लागतं. आणि त्याचं वर्णन या ठिकाणी कवीने केलेलं आहे. कवी म्हणतात, मुकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा. संध्याकाळचं जर आपण वातावरण बघितलं तर हळूहळू आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसेनाशा होतात. आपल्या नकळत मुकपणाने असं म्हटलेलं आहे, अगदी निमूटपणे, कुठल्याही प्रकारची तक्रार न करता, कुरकुर न करता या गोष्टी सहज होऊन जातात. आणि ज्या संधेच्या रेषा असतात किंवा ती जी क्षितिज रेषा असते ती नाहीशी होते, विरून जाते आणि सगळीकडे काळोख पसरतो. हे संध्याकाळचं वर्णन आहे. मुकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा. तम म्हणजे अंधार. तर त्या अंधारामध्ये या ज्या काही सगळ्या रेषा असतात, तिथल्या क्षितिज रेषा असतात, त्या विरून जातात किंवा त्या तिथे लोप पावतात आणि सगळीकडे तो अंधार निर्माण होतो. म्हणजे आपल्याला तिथे काहीही दिसत नाही. त्या संधेच्या रेषा किंवा त्या क्षितिज रेषा ज्या पद्धतीने मुकपणाने त्या अंधारात लोप पावतात किंवा विरून जातात, त्याच पद्धतीने मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. या सैनिकांना सुद्धा त्या मरणामध्ये विलीन व्हावं लागतं, लुप्त व्हावं लागतं, नामशेष व्हावं लागतं आणि बिचाऱ्या सैनिकाचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. आपल्या कुटुंबाला, या संपूर्ण जगाला त्या ठिकाणी तो सोडून जातो. आणि हे सगळं घडत असताना आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढत असताना, आपल्या प्राणाचं बलिदान देत असताना त्याच्या मनामध्ये कोणतीही भीती नसते किंवा उद्याची कोणतीही आशा नसते. कोणतीही भीती न बाळगता, कोणतीही आशा आकांक्षा मागे न ठेवता हा सैनिक त्या मरणामध्ये विलीन होत असतो. आणि त्याचं वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आहे. मुकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. विद्यार्थी मित्रांनो, या देशासाठी, आपल्या सगळ्यासाठी या सैनिकाने आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं असतं. आपल्या कुटुंबाचा त्याने त्याग केलेला असतो. एवढं करून सुद्धा त्या सैनिकाची आपल्याला आठवण राहत नाही. त्या सैनिकाचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला तिथे आपण स्तंभ उभारत नाही. त्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी पवित्र ज्योत आपण पेटवत नाही. एवढंच नव्हे तर जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले
कुणी तुझे नाव, आणि म्हणून तू अनाम आहेस, आमच्यासाठी अपरिचित आहेस, आमच्यासाठी अज्ञात आहेस. हे सैनिका, तू लोकांसाठी एवढं केलेलं आहेस, लोकसेवेसाठी तू आपले प्राण दिलेले आहेस, परंतु या लोकांच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उचंबळून आलेल्या नाहीत किंवा त्या उफाळून आलेल्या नाहीत किंवा त्या लोकांनी व्यक्त केलेल्या नाहीत. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जी रियासत आहे, जे वतन आहे, जो इतिहास आहे, जे साम्राज्य आहे, त्याच्यावरही तुझं कुणीही नाव नोंदलेलं नाहीये. तुझी कुठेही नोंद नाही, आणि म्हणून तू अनाम आहेस, म्हणून तू अपरिचित आहेस, म्हणून तू अज्ञात आहेस. म्हणजे अनामवीरा का म्हटलेलं आहे त्याची कारण आपल्याला इथे कळतात. पहिल्या 2 ओळीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळालं की जिथे त्याचा मृत्यू झाला तिथे कुणीही स्तंभ उभे केले नाहीत, कुणीही ज्योत पेटवली नाही. इथे आपल्या लक्षात आलं की एवढा त्याग करून सुद्धा लोकांच्या मनामध्ये तुझ्याविषयी असणाऱ्या भक्तीच्या भावना उचंबळून आल्या नाहीत किंवा लोकांनी त्या भावना व्यक्त केल्या नाहीत. आणि त्याचबरोबर तुझा हा जो काही पराक्रम आहे, या पराक्रमाची नोंद कुठेही केली गेलेली नाही. इथे पुढे कवी काय म्हणतायत बघूया. जरी न गातील भाट डफावर तुषे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. विद्यार्थी मित्रांनो, कवी इथं म्हणतात की हे जे काही भाट आहेत, भाट म्हणजे स्तुती पाठक असं ज्याला आपण म्हणतो, स्तुती करणारे, किंवा त्याला आपण गायक असं म्हणूया. आणि हे जे काही स्तुती पाठक असतात ते स्तुती पाठक म्हणा किंवा हे भाट म्हणा, जे शूरवीर असतात त्या शूरवीरांच्या पराक्रमाचा गौरव करत असताना, त्यांच्या कार्याचा गौरव करत असताना पोवाडे म्हणत असतात. आणि हे पोवाडे म्हणत असताना डफ वाजवले जातात. परंतु इथे कवी म्हणतात की हे अनामवीरा, अशा पद्धतीने डफावरती कोणीही इथे तुझ्या यशाचं गाणं गाणार नाहीत. तुझी यशोगाथा किंवा तुझं हे जे काही यश आहे त्या यशाचं गीत इथं कोणीही गाणार नाही. परंतु हे अनामवीरा, असं जरी होत नसलं तरी सुद्धा तुझं हे जे काही बलिदान आहे, हे बलिदान सफल झालेलं आहे, ते यशस्वी झालेलं आहे. कारण त्या युद्धभूमीवरती शत्रूशी लढत लढत तू आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. आपल्या देशासाठी तू त्या ठिकाणी प्राणार्पण केलेलं आहे. आणि म्हणून तुझं हे जे काही बलिदान आहे, हे बलिदान त्या ठिकाणी सफल झालेलं असणार आहे. म्हणजेच या तुझ्या बलिदानातूनच आपल्याला त्या ठिकाणी विजय मिळालेला असणार आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतात, काळोखातुनी विजयाचा ए पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. हे अनामवीरा, या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येणार आहे. आपला विजय त्या ठिकाणी होणार आहे. परंतु या विजयाचं जे श्रेय आहे ते तुलाच आहे, कारण तुझ्या बलिदानामुळेच हा विजय आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. हा जो काही काळोख आहे, हे जे काही संकट आहे, हे संकट नाहीस झालेलं आहे. आणि तो प्रकाशमय तारा या ठिकाणी स्वातंत्र्याच्या रूपाने किंवा सुरक्षिततेच्या रूपाने या ठिकाणी चकाकणार आहे. आणि या सगळ्यांचं श्रेय तुला आहे. म्हणून प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. आणि म्हणून हे मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या, मृत्यूवर मात करणाऱ्या वीरा, सैनिका, माझं पहिलं वंदन हे तुला असणार आहे. मी माझा पहिला प्रणाम तुला करणार आहे.
अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, अनामवीरा या कवितेमधून कवी कुसुमाग्रज यांनी देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या आणि वेळ प्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या अशा ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केलेलं आहे. आणि हे सगळे अज्ञातच आहेत, अपरिचितच आहेत, आपल्या स्मरणात ते नाहीत आणि म्हणून त्या सगळ्यांना अनाम असं त्यांनी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतवासियांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तबगारीची जाणीव सदैव आपल्या मनामध्ये असायलाच हवी. भारतीय जनतेच्या मनात सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना हवीच, ही शिकवण या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाज दखल घेवो अथवा न घेवो, सैनिक ज्या पद्धतीनं आपलं कर्तव्य पार पाडत असतो त्याच पद्धतीने आपण सुद्धा त्या सर्व सैनिकांविषयीची कृतज्ञता आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. त्यांच्याविषयीची कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये आपण जपली पाहिजे आणि आपल्याला त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढं जरी आपण या कवितेच्या माध्यमातून शिकलो तरी खूप काही आपण शिकलो असंच आपल्याला म्हणावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, अशी सुंदर कविता आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. त्याच्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे तोही आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. या कवितेवरचा जो स्वाध्याय आहे तो आपण नंतर स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासाविषयीचे असे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्याचबरोबर आपण या चॅनेलवरती नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि आपल्याला लवकरात लवकर अभ्यास करता येईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका. पुढील व्हिडिओपर्यंत मी आपला निरोप घेतो.